नमस्कार. नमस्कार. शास्त्रीजी आपल्याला आपण नमस्कार करते. कथा अहिल्या राणीची हा माझा आजचा विषय आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं चरित्र मी सांगणार आहे. जगाच्या इतिहासामध्ये अनेक उल्लेखनीय अशा विलक्षण स्त्री शासिका होऊन गेल्या. क्लिओपेट्रा, एलिझाबेथ, मारिया थेरेसा अशा या स्त्रियांनी स्वकर्तृत्वानं आपल्या साम्राज्याची नियती स्वतः ठरवली. आणि भारताच्या मध्यकालीन इतिहासामध्ये रजिया सुलतान, राणी दुर्गावती, ताराराणी, झाशीची राणी अशा या शूरवीर स्वाभिमानी स्त्रिया एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे चमकून गेल्या आणि त्यांच्या कीर्तीचा इतिहास प्रकाशमधलं अजूनही मावळलेला नाही. तर अशा या प्रतिभावान स्त्रियांमध्ये आपल्या वेगळेपणाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांनी फक्त भारतातीलच नव्हे तर परदेशातील लोकांचं सुद्धा लक्ष वेधून घेणारं एक सौम्य, शीतल, शुभ्र, स्वप्रकाशित स्त्रीरत्न म्हणजे माळवा प्रांताची राणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. तिची शासन पद्धती, न्याय व्यवस्था, राजकारण, सामाजिक सुधारणा, पर्यावरणाचं धोरण, धार्मिक दानशूर वृत्ती सगळं अलौकिक आहे, अप्रतिम आहे. भारतीय स्त्रीचा मूर्तिमंत आदर्श असलेली 18व्या शतकामध्ये एका सामान्य धनगराच्या घरात जन्माला आलेली ही स्त्री काळाच्या अनेक शतकं पुढे विचार करणारी होती. तिचं कर्तृत्व पाहता ती फक्त स्त्रियांनाच प्रेरणास्थान नव्हे तर कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला आजच्या काळात सुद्धा मार्गदर्शक ठरू शकते. इदम न मम म्हणजे आसक्ती सोडून समर्पक भावनेने प्रत्येक व्यवहार करीत राहणं हे सूत्र ती आजन्म पाळत आली. इतक्या निर्मळ विचारांच्या आपल्या या राणीला हयातीतच लोकांनी देवीपद बहाल केलं होतं. पुण्यश्लोक ही पदवी जनता जनार्दनानं उत्स्फूर्तपणे तिला बहाल केली होती. या देशात भगवान श्रीकृष्णाला, धर्मराजाला आणि त्यानंतर मात्र अहिल्याबाईला पुण्यश्लोक हा बहुमान मिळाला होता. त्याशिवाय कर्मयोगिनी, राजयोगिनी, तेजस्विनी, द्रष्टा, सुधारक अशा अनेक उपाधी तिच्या नावाच्या पुढे जोडल्या गेल्या होत्या. लोककल्याण, लोककल्याण आणि लोककल्याण या एका ध्येयासाठी झटणारी एकमेव राणी होती. माझा जन्म इंदूरचा म्हणजे अहिल्याबाईच्या राज्यातला. ह्या इंदूरला भारताचं हृदयस्थान म्हटलं जातं. अहिल्याबाईच्या काळापासूनची आर्थिक सुबत्ता, धार्मिक दानशूर वृत्ती, उत्सवप्रियता, कला, साहित्य आणि संस्कृतीने भारलेल्या ह्या प्रदेशात जीवनावर भरभरून प्रेम करणारी उत्साही, आनंदी माणसं आज देखील इंदोरमध्ये दिसतात. आणि मग तेच हे एकेकाळचं अहिल्याबाईचं समृद्ध शहर आहे याची आपल्याला लगेच साक्ष पटून जाते. इंदूर शहराच्या मध्यभागी होळकरांचा भव्य राजवाडा आज सुद्धा दिमागात उभा आहे. आणि त्या वाड्यासमोरच्या बागेमध्ये अहिल्याबाईची एक संगमरमरची मूर्ती ती मी अगदी लहानपणापासून बघत आले होते. आणि अति परिचयामुळे एखाद्या गोष्टीचं महत्व आपण गमावून बसतो ना, अगदी तसंच झालं होतं. आणि मला कधी त्या मूर्तीबद्दल काही विशेष वेगळं असं वाटलंच नाही. पण एके दिवशी माझ्या आईने मला सांगितलं की ती माळवा प्रांताची राणी होती. आणि मग मी पुन्हा पुन्हा त्या मूर्तीकडे निरखून पाहू लागले. ना राणीसारखे भरजरी कपडे, ना हिरेजडित मुकुट, ना खूप खूप दागिने, अशी कशी ही राणी. त्या काळापर्यंत, त्या वयापर्यंत राजा राणीच्या कथा मी वाचल्या होत्या. तेव्हा माझ्या मनामध्ये जी काही राणीची प्रतिभा,
निर्माण झाली होती ना, एक मूर्ती एक तयार झालं होतं, चित्र तयार झालं होतं, त्याची ही राणी कुठलाच मेळ घालत नव्हती हो. तेव्हा तिला राणी म्हणून स्वीकारायला माझं बालमन काही तयार होईना, पण तिच्या चेहऱ्यावरचे ते सोज्वळ शांत भाव बघितले ना की ती राणी नव्हे पण आईशी खूप साम्य दाखवणारी वाटली मला. आणि खरंच आईच्या मायेनं प्रजेचं पालन पोषण करणारी ती एक लोकमाता होती. मी मोठी होत गेले आणि भारतात जिथे जिथे बाहेर आम्ही फिरलो तिथे तिथे या अहिल्याबाईनं लोकांच्या हितासाठी केलेल्या कामाच्या खुणा अगदी चटकन दृष्टीस पडून जात आणि मग मात्र ही राणी काहीतरी खूप वेगळी आहे हे मला पटून गेलं. तसं बघायला गेलं ना तर हिंदुस्थानातील स्त्रियांची स्थिती, त्यांच्याकडे समाजाची बघण्याची मानसिकता अजूनही पूर्णपणे बदललेली नाही. तर मग ज्या काळी अहिल्याबाईचा जन्म झाला त्या काळी देशाची स्थिती कशी बरं असेल? नुसता विचार करून बघा, अंगावर काटा उभा राहतो. अशी भयंकर रूढी, परंपरा, अंधविश्वासानं पोखरलेली सामाजिक स्थिती, देशातील अशांतता, अराजकता माजलेलं वातावरण आणि अशा एका सामान्य घरामध्ये जन्मलेली अहिल्या आयुष्यात एका मागोमाग एक येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीतही कशी कणखरपणे उभी राहते हे सगळं बघितलं ना की थक्क व्हायला होतं. आणि तिला दैवत्व बहाल केलं गेलं यात अतिशयोक्ती नाही हे आपल्याला लगेच समजून येतं. या अहिल्याबाईचा जन्म झाला त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजे संभाजी राजांचे पुत्र शाहू महाराज हे छत्रपती होते. थोरले बाजीराव पेशवे पदावर होते. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील चौडी गावात माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे या धनगर दाम्पत्यांकडे 31 मे 1725 साली एक कन्यारत्न झालं. नाव ठेवण्यात आलं अहिल्या. त्या काळी स्त्रियांना शिक्षण देण्याची प्रथा नव्हतीच, पण घरच्या उत्तम संस्कारात वाढलेली अहिल्या लहानपणापासून लिहायला वाचायला शिकली होती. बालपणापासूनच धार्मिक ग्रंथांचं, पोथ्या पुराणांचं वाचन करणाऱ्या अहिल्याला ईश्वरावरची तिची श्रद्धा खूप बळकट होत गेली, दृढ होत गेली. आणि करता करविता तो आहे हा प्रगल्भ विचार मनात तिच्या बालपणातच रुजला होता. आणि कर्मण्यवाधिकार असलेली गीतेची शिकवण आत्मसात करायला तिला वेळ लागला नाही. कर्तेपणाचा भाव तिच्या कुठल्याही कृतीतून कधीच व्यक्त झाला नाही. एक कर्मयोगिनीप्रमाणे आजन्म ती कर्म करीत राहिली. ही अहिल्या काही 7-8 वर्षाची असेल. आपल्या मैत्रिणींबरोबर वाळूचं शिवलिंग तयार करण्यात रमली होती. तेवढ्यात अचानक कुठून तरी भरधाव वेगानं येणाऱ्या घोडेस्वारांच्या आवाजानं सगळ्या दचकल्या. त्या मैत्रिणींची तर घाबरगुंडी उडाली, त्या सगळ्या पळूनच गेल्या. पण लहानशी अहिल्या मात्र हलली नाही. आपल्या चिमुकल्या हाताचं सुरक्षित कवच तिने त्या शिवलिंगावर धरलं. तिच्या चेहऱ्यावरचा तो ठामपणा, तिची ती ईश्वर निष्ठा, ती भक्ती, हे सगळं तो घोडेस्वार बघतच राहिला. आणि तो घोडेस्वार म्हणजे कोण होता माहितीये का? अहो, श्रीमंत पेशव्यांच्या अनेक सरदारांपैकी एक पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर हे होते. हे दिसायला काळी सावळीच मुलगी, पण तिच्या डोळ्यातील चमक, ते सोज्वळ भाव, तो एक कणखरपणा, ठामपणा एक चेहऱ्यावर होता. हे सगळं त्या घोडेस्वाराला भावून गेलं. आणि मल्हाररावांना वाटलं हीच मुलगी आपली सून होण्यासाठी योग्य आहे. आणि मनात विचार आला आणि लगेच सगळ्या लग्नाच्या तयारीला सुरुवात. आता एका साधारण कुटुंबात जन्मलेली ही अगदी साधारण अशी मुलगी पराक्रमी सरदार मल्हाररावांच्या दृष्टीस पडते काय? त्या चिमुकलीच्या असामान्य व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्यांच्यावर पडतो काय?
आणि लगेच लग्न होऊन सून म्हणून ती होळकरांच्या घरी येते काय, बघता बघता एक असामान्य शासन करते म्हणून नावलौकिक मिळवते काय, सगळं सगळंच विलक्षण, अलौकिक. असं अचानक सत्ता, संपत्ती, अधिकार मिळताच गर्वाभिमानाचे वारे डोक्यात शिरून बरेच क्रूर शासनकर्ते बनले आहेत, हे असे आपल्याला इतिहासात अनेक उदाहरणं सापडतील. पण अहिल्याच्या बाबतीत ते कदापि शक्य नव्हतं. अशा संस्कारात ती वाढली होती. तर अशा या अहिल्याबाईची उंची गाठणारी स्त्री हिंदुस्थानात अजून त्यानंतर जन्माला आलेली नाही. सर लोपर्ट लोथब्रीथ हा इंग्रज अधिकारी म्हणतो की एक अत्यंत कर्तृत्ववान स्त्रीला हिंदुस्थानाच्या इतिहासात दुर्लक्षित स्थान दिलं गेलं. या त्याच्या विधानावरून तिला फक्त हिंदुस्थानातच नव्हे तर परदेशी लोक सुद्धा केवढा मान देत होते हे आपल्याला दिसून येतं. अहिल्याबाईंचे पती खंडेराव हा माणूस मात्र व्यसनी, तापट, स्वच्छंदी, भांडखोर, उधळ्या प्रकृतीचा होता. नवऱ्याचे सगळे दुर्गुण चाणाक्ष अहिल्याच्या लगेच लक्षात आले होते. पण सोशिक, समंजस अशा अहिलेनं कधीही तिचा अनादर केला नाही. भारतीय स्त्रीचा हा सोज्वळ सात्विक स्वभाव, आपल्या घरातील प्रत्येक माणसाला समजून घेण्याची, समावून घेण्याची ही तिची जी वृत्ती असते ना, तीच तिची खूप मोठी ताकद असते. नाही, ती दुष्ट प्रवृत्तींना सुद्धा नमवू शकते. लग्नाच्या 12 वर्षानंतर पुत्ररत्न झालं, नाव ठेवण्यात आलं मालेराव. आपल्या मुलाच्या स्वभावामुळे आणि वागणुकीमुळे निराश झालेले मल्हारराव आणि गौतमीबाई यांच्या आशा पालवल्या. आपला मुलगा नाही पण आपला नातू मात्र खूप पराक्रमी निघेल हे स्वप्न उराशी बाळगून त्याचं कोड कौतुक करण्यात आजी आजोबा अगदी रमून गेले होते. माणूस किती आशावादी असतो नाही. आपला मुलगा नाही तर मुलगी, मुलगी नाही तर नातू, नातू नाही तर पणतू, अशा आपल्या जीवलगांकडून आपल्या स्वतःच्या आशा आकांक्षाची पूर्ती करून घेण्यासाठी अहोरात्र धडपडत असतो. त्यात आयुष्य हातातून कसं निसटून जातं कळतच नाही. पण त्या मृगजळाच्या मागे धावणं मात्र तो कधीही सोडत नाही. त्यानंतर 3 वर्षांना मुलगी झाली. नाव ठेवण्यात आलं मुक्ताबाई. आणि होळकरांच्या वाड्यात आनंद ओसंडून वाहू लागला. अहो 2 गोजिऱ्या नातवंदांच्या रूपानं वसंत फुलला होता. आनंद उत्सव साजरा केला जात होता. पण हा आनंद जास्त काळ टिकणं नियतीला मान्य नव्हतं. मराठे आणि सूरजमल जाट यांच्यात लढाई सुरू झाली आणि मराठ्यांच्या बाजूनं अहिल्याबाईचा नवरा खंडेराव हा लढत होता. कुठल्याही परिस्थितीत व्यसनी माणूस आपला स्वभाव सोडत नाही. तसंच इथे झालं. भोजनानंतर तो निशाणापाशी आला, नशेतच होता. आणि तेव्हाच शत्रूनं संधी साधली आणि तोफेचा गोळा लागून त्याचा घात झाला. अहिल्याबाईवर वैधव्याची कुऱ्हाडच कोसळली. ती फक्त 29 वर्षाची होती. सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे ही प्रचिती तिला फार लवकर आली. होळकरांच्या वाड्यात आता मृत्यूनं थैमान सुरू केलं होतं. तिच्या 13 सवती सती जायला निघाल्या. अहिल्याबाईंनी सुद्धा सतीची वस्त्र परिधान केली. पुत्र मालेराव त्यावेळेला 6 वर्षाचा होता आणि मुलगी मुक्ताबाई 3 वर्षाची होती. अहिल्या सती जाणार हे ऐकताच पुत्र वियोगापेक्षाही मोठा धक्का बसला मल्हाररावांना. त्यांनी अहिल्याकडे धाव घेतली. दाटलेल्या कंठानं, अश्रू भरलेल्या नेत्रानं तो शूर सरला नाना तऱ्हेनं तिची विनवणी करू लागला. अगं बाळ अहिल्ये, माझा जीवाचा असा उन्हाळा करून जाऊ नकोस गो पोरी, जाऊ नकोस, असं म्हणून त्यांनी चक्क हंबरडा फोडला. तेव्हा निश्चयात्मक स्वरात पण शांतपणे आईला म्हणाली, दुःखावरा मामांजी, माझे पती वीरगतीला प्राप्त झाले आहे.
आणि एक हिंदू स्त्री मृत्यूनंतर सुद्धा पतीची साथ सोडत नाही. अग्नीच्या साक्षीनं मी त्यांना जन्मजन्मांतरी साथ देण्याचं वचन दिलंय. आता त्याच अग्नीत मला प्रवेश करण्याची आज्ञा द्या. तेच माझं परम कर्तव्य आहे. नाही गपुरी, प्रजेच्या हितासाठी जगणं, त्याची माता बनून त्याचं पालन पोषण करणं हेच तुझं पहिलं कर्तव्य आहे. आणि हे तुझं कर्तव्य चितेत जळून जाण्यापेक्षा फार महान आहे, फार विशाल आहे. तुला मी माझा पुत्र मानत आलोय. तू राहिलीस तर माझा खंडू आहे हा भरोसा मला राहील. पण तू गेलीस तर हा म्हातारा क्षणभर सुद्धा जगणार नाही ग पोरी. मोगल, निजाम, रोहिले, राजपूत यांना आपल्या शमशेरीचं पाणी पाजणाऱ्या आपल्या त्या पराक्रमी सासऱ्याचा तो शोक बघून अहिल्याचे हृदय गलबलून आलं. तिने क्षणभर विचार केला आणि काहीही न बोलता सतीची वस्त्र उतरवून ठेवली. आणि मग हिमालयासारख्या दृढ विचारांची, गंगेसारख्या निर्मळ मनाची, सूर्यासारख्या तेजस्वी व्यक्तिमत्वाची, चंद्रासारख्या शीतल हृदयाची, दैवी गुण संपन्न असलेली कर्तबगार राणी भारताला मिळाली. विचार करून बघा, ही अशी एक असामान्य व्यक्तिमत्वाची स्त्री सती जाऊन नाहक जळून खाक झाली असती तर आज कितीतरी चांगल्या गोष्टींना हा देश मुकला असता. पण तिचं सती न जाणं हे धर्मांध समाजानं सहजासहजी स्वीकारणं शक्य नव्हतं. नाना तऱ्हेनं तिच्यावर टीका करण्यात आली. तिच्या या वागण्यामुळे भविष्यात अनेक संकटांना तोंड द्यावं लागेल असं भाकीत करण्यात आलं. आपल्या मनाच्या अशा अत्यंत दुःखी अवस्थेत अहिल्याबाई हे सगळं सहन करत होती, कारण सासरा खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा होता. सासू सासऱ्यांना अहिल्याबाईची योग्यता फार आधीच ओळखली होती. तिला ते आपल्या पोटच्या पोरीप्रमाणे वागवत. खंडोबाच्या मृत्यूनंतर मुलाचे सगळे अधिकार त्यांनी तिला बहाल केले. मल्हाररावांनी 3 खात्याची जबाबदारी अहिल्याबाईवर सोपवली आणि बघता बघता ही अगदी साधी भोळी वाटणारी अहिल्या मुरलेल्या राजकर्तीप्रमाणे तो सगळा कारभार सांभाळू लागली. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत तिने अंगीकारलं होतं. आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतांस सुखी करावे, स्वय आपण कष्टावे बहुतांचे सोसित जावे अशी समर्थ त्यांची शिकवण तिच्या हृदयात स्थिरावलेली होती. देहत्यागापेक्षाही खडतर असं ते सतीचं जीवन असतं. ते कुठलीही कुरबुर न करता, कुठलीही तक्रार न करता अतिशय शांतपणे ती जगत होती. पण ज्या सासऱ्याच्या विनंतीला मान देऊन ती सती गेली नव्हती, त्या सासऱ्यानं सुद्धा लवकरच तिची साथ सोडली. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर नातू मालेराव याला सरदारकीची वस्त्र मिळाली. पण दुर्दैव असं की हा जो अहिल्याबाईच्या पोटी जन्माला आलेला मुलगा होता ना, हा आईचे सात्विक गुण नव्हे तर वडिलांचा तामसी स्वभाव घेऊन जन्माला आला होता. इंदूरचा एवढा प्रचंड संपन्न प्रदेश सांभाळण्याची तर ह्या अशा विचित्र स्वैर वागण्याचा हा जो मुलगा होता, व्यसनी होता, स्वैर वागणुकीचा होता, त्याला ना एक आणखीन व्यसन होतं, ते म्हणजे वेगवेगळे शापद पाळण्याचं. ब्राह्मणांबद्दल सदा पुण्यबुद्धी, त्यांचा सन्मान करणारा अहिल्याचा हा जो मुलगा होता, तो ब्राह्मणांना दान दक्षिणा देताना त्यात विंचू सोडत. एक असा विकृत आनंद त्याला त्यातनं मिळत. तेव्हा अहिल्याबाई अगदी दुःखी होत आणि म्हणत, माझ्या पोटी हा राक्षस कसा जन्माला आला. महेश्वरामध्ये जरतारी काम करणाऱ्या एका मांत्रिकाचा आपल्या दाशीशी काहीतरी संबंध आहे असा मालेरावला एकदा संशय आला. एकदा संशयाच्या सैतानानं मनात घर केलं ना की माणूस आपला माणूसपणा गमावून बसतो. मालेरावाच्या मनातील हे संशयाचं भूत एवढं विकोपाला गेलं की चक्क
त्यांनी त्या मांत्रिकाचा खून करला. प्राण सोडताना त्या मांत्रिकाचा तळतळाट झाला. जीवाच्या आकांताने तो ओरडला, मला निरपराधाला मारू नकोस, मी भूत बनून तुझा सूड घेईन. कमकुवत मनाच्या त्या माले रावावर त्याचा एवढा परिणाम झाला की त्याला जवळजवळ वेड लागला. नाना प्रकारे उपचार केले गेले, पण कशालाही यश आलं नाही. आणि 27 मार्च 1767 साली, म्हणजे वयाच्या 22व्या वर्षी तो मरण पावला. अहिल्याबाईवर पुन्हा आभाळ कोसळलं. पण आपला एकुलता एक वंशाचा दिवा मालवला गेला तरी अशाही परिस्थितीत या बाईच्या तोंडून जे कर्तव्यदक्ष उद्गार बाहेर पडले ना, ते आपल्याला क्षणभर स्तब्ध करून टाकतात, सुन्न करून टाकतात. काय म्हणाली बरं ती? ती म्हणाली, बरं झालं लोक तुझ्या तावडीतून वाचले. विचार कर ना, एका आईनं जी लोकमाता म्हणवते, तिनं आपल्या पोटच्या गोळ्याच्या अकाल मृत्यूनंतर काढलेले हे उद्गार आहे. तिच्या अलौकिक व्यक्तिमत्वाची साक्ष पटवून देणारे. विवेके दृढ धरावी वाट सत्याची. म्हणजे इतक्या कठीण परिस्थितीत सुद्धा ही पुत्र शोकानं उद्ध्वस्त झालेली माता आपला विवेक न सोडता फक्त त्यावेळी सुद्धा जनहिताचंच भान ठेवते, जनकल्याणाचाच विचार करते. पण तिची प्रगल्भता समजण्या इतका समाज त्यावेळी समृद्ध नव्हता, आज देखील झालेला नाहीये. कारण तिच्या अशा वागण्यावर नाना तऱ्हेनं टीका करण्यात आली. या बाईचं नवऱ्याशी पटत नव्हतं. ही फारच हत्ती आणि लोभी होती. प्रसिद्धीसाठी तिने जागोजागी घाट मंदिरं बांधली. राजलोभापायी पोटच्या मुलाला विष दिलं असे आरोप सुद्धा या बाईवर करण्यात आले. खंडेराव, मल्हारराव आणि मालेराव यांच्या मृत्यूचे घाव एखाद्या स्त्रीत प्रज्ञाप्रमाणे झेलत होती अहिल्याबाई. पण आता इंदूरच्या त्या वाड्यात राहणं तिला नकोसं झालं. इंदूरच्या जवळ नर्मदा नदीच्या काठावरचं महेश्वर हे तिच्या पसंतीत उतरलं. प्राचीन साहित्यामध्ये महेश्वरचा उल्लेख महिष्मती असा आढळतो. हरिवंश पुराणामध्ये महेश्वर नगराची उभारणी महिष्यमान राजानं केली असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर ह्या नगरीमध्ये एकदा लंकाधिपती रावण आला आणि आपल्या बाहुबलानं नर्मदेचा प्रवाह रोखून धरण्याचा गर्वाभिमान दाखवू लागला असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. आणि पण नर्मदेचा तो प्रवाह त्याच्या बाहूतून निष्ठून सहस्त्रधारांनी बाहेर पडला. तर अशी ही सगळ्या पावन नगरी पुराणात जिचा उल्लेख आहे, प्राचीन ग्रंथामध्ये जिचा उल्लेख आहे, तीच राज्य कारभारासाठी योग्य आहे, सुरक्षित आहे असं राणीला वाटलं. आणि मग ती तिने आपली राजधानी बनवली. आणि संपूर्ण भारतभर लोककल्याणाची धारा वाहायला जी सुरुवात झाली ती ह्या नर्मदेच्या तटावर. वस्त्र उद्योगामुळे तर नर्मदेचं, त्या महेश्वराचं नाव अखिल हिंदुस्थानात प्रसिद्ध आहे. महेश्वरी साडी हा तर सगळ्या बायकांचा अगदी आवडीचा विषय असतो. आता फक्त मुलगी मुक्ताबाई, जावई यशवंतराव फडसे आणि नातू नाथाबा एवढीच मायेची माणसं होती. नातवाचा विवाह थाटामाटात करण्यात आला, पण तोही 23व्या वर्षी क्षयाची बाधा होऊन अपत्याशिवाय मरण पावला. अहिल्याबाईवर आणखीन एक दुःखाचा प्रखर असा चटकाच तिला बसला. आता मुक्ताबाई हीच एकमेव हेच एक रक्ताचं नातं होतं. अहिल्याबाईचा सगळा जीव आपल्या मुलीत गुंतला होता. पण तेही हिरावून घेण्याचा नियतीचा डाव सफल ठरला. कारण नाथबा म्हणजे मुलाच्या मृत्यूनंतरच लवकरच काही दिवसांनी त्याचे वडील म्हणजे अहिल्याबाईचे जावई हे जग सोडून गेले. आणि नाना तऱ्हेच्या विनवण्या करून सुद्धा अहिल्याबाई आपल्या लेकीला सती जाण्यापासून थांबवू शकली नाही.
अहिल्याबाईच्या जीवन काळात तिच्या नात्यातल्या जवळजवळ 21 स्त्रिया तिच्या डोळ्यासमोर सती गेल्या. आणि काळाच्या कितीतरी पुढे विचार करणारी ही बाई प्रयत्न करून सुद्धा ते थांबवू शकली नाही. म्हणजे धर्मांधता, रूढी, परंपरा याची पकड जनमानसावर किती घट्ट होती हे आपल्याला दिसून येतं. मालेगावांच्या मृत्यूनंतर लगेचच अहिल्याबाईवर पहिला वार जर का कोणी केला असेल तर तो कोणी परकीय शत्रू नव्हता, तर प्रत्यक्ष राघोबा दादा पेशवे, आपल्या थोरल्या बाजीरावांचा मुलगा रघुनाथ हा पेशवे कलिपुरुष. अहिल्या पुत्रवियोगाच्या दुःखात गादीवर कोण बसणार हा प्रश्न निर्माण झालेला. अशा परिस्थितीचा फायदा उचलावा असा अहिल्याबाईचे जे दिवाण होते गंगोबा त्यांना वाटलं आणि त्यांनी राघोबा दादांना पत्र दिलं. बाई दुःखात आहे, गादीवर कोण बसणार हा प्रश्न निर्माण झालाय. त्यांची दौलत प्रचंड आहे, कितीतरी कोटींची आहे. तुम्ही हिंदूर शहरावर चाल करून या. उधळ्या स्वभावाच्या राघोबांना खूप कर्ज झालं होतं. ते फेडण्यासाठी माधवरावांना पैसे मागायला तोड नव्हतं. गंगोबाचा प्रस्ताव बघून त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि पुढचा मागचा कुठलाही विचार न करता ते या गटात सामील झाले आणि 50,000 फौजेनिशी इंदूरच्या दिशेने चाल करायला निघाले. पण ह्या अहिल्याबाईचं हेर खातं इतकं सक्षम होतं की राघोबाला पत्र मिळायच्या आतच तिला या सगळ्या कारस्थानाबद्दल कळलं होतं. ती संतापाने उद्गारली, या गंगोबानं हरामखोरी माजवलीये. मी एकटी बाई काय करणार असा मनात विचार आणू नका. मी भाला घेऊन युद्धभूमीवर उभे राहिले तर तुमच्या राघोबाला अवघड जाईल. आमची ही दौलत म्हणजे काही वडिलांना खुशमस्करी करून मिळवलेली नाहीये, तर त्यासाठी तलवारीचं वार सोसले, रक्ताचं पाणी केलंय. एवढं बोलून ती थांबली नाही, तर तिनं तातडीनं आपला सेनापती तुकडोजीराव याला लगेच पत्र पाठवलं, निरोप पाठवला की जसे असाल तसे या, जेवत असेल तर पाणी प्यायला माझ्याजवळ या. आणि त्याचबरोबर शिंदे, गायकवाड अशा सगळ्या मराठी सरदारांना त्यांना त्यांचं सैन्य घेऊन येण्यासाठी निरोप पाठवले. शिवाय राघोबा दादाचं जे सगळं कारस्थान होतं ना, हे आपला वकील दादोजी वाघोलीकर याच्या मार्फत त्यांनी माधवराव पेशव्यांना कळवलं. आणि त्यानंतर पेशव्यांचं जे उत्तर आलं ते ऐकून राणीची हिंमत द्विगुणित झाली. पेशवे म्हणाले, तुमच्या दौलतीवर वाईट नजर ठेवून कोणी आल्यास बेलाशक त्याचं परिपत्य करा. आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. इकडे खाली ते मिळता सगळे सरदार अहिल्याबाईंच्या मदतीसाठी इंदूरला धावून आले आणि बघता बघता अहिल्याबाईची 1.25 लाखाची फौज तयार झाली. आणीबाणीच्या प्रसंगासाठी अहिल्याबाईनं महिलांचं सैन्य सुद्धा तयार ठेवलं होतं. ते सुद्धा सज्ज झालं. नर्मदेच्या तीरी राघोबा दादा आले. त्यांनी तिथे डेरा टाकला आणि बाईंना निरोप धाडला, तुमची दौलत आमच्या स्वाधीन करा. ह्यावर राघोबा दादांचं जे उत्तर आलं ते बघून, राघोबा दादांनी जे पत्र पाठवलं होतं त्याला बाईंनी जे उत्तर पाठवलं ते बघून आपल्याला राणीची जी काही हिंमत होती, तिचा जो मुत्सद्दी राजकारणी होता तो दिसून येतो. काय म्हणाली ती? तिने निरोप धाडला, तुम्ही एका बाईशी युद्ध करू नका. त्यामुळे तुमच्या नावाला जो कलंक लागेल तो कशामुळे कालत्रयी दूर होणार नाही. या युद्धात माझा पराभव झाला तर कोणी मला नावं ठेवणार नाही, पण जर का तुम्ही हारलात तर मात्र तो कलंक कधी पुसला जाणार नाही. म्हणून युद्ध न करणं हेच तुमच्या हिताचं आहे. आणि
अजूनही जर का तरीही तुमची युद्ध करण्याची इच्छा असेल तर नर्मदा ओलांडून येण्याचा प्रयत्न जरी केला ना तर त्याच नर्मदेत बुडवून टाकू. ठकाशी ठक उद्धटाशी उद्धट असं समर्थांनी म्हटलं होतं आणि तेच धोरण इथे बाईंचं होतं. असा हा खणखणीत जबाब एका विधवेकडून, नुकताच जिचा मुलगा मृत्युमुखी पडला आहे अशा त्या आपल्या स्त्रीकडून राघोबाला अपेक्षितच नव्हतं. ते एकदम गरमलेच. आता आपला पावित्र्य बदलण्याशिवाय काही गत्यंतर नाही असं त्यांना वाटलं आणि त्यांनी नमतच घेतलं. त्यांनी बाईला निरोप पाठवला. खरं म्हणजे ना तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. खरं म्हणजे आपला पुत्र मालेराव याच्या मृत्यूची वार्ता ऐकली आणि म्हणून आपल्या सांत्वनासाठी म्हणून आम्ही येतोय. मग एवढी फौज कशाला? या प्रश्नाचं उत्तर मात्र राघोबा दादांजवळ नव्हतं. त्यांनी आपलं सैन्य परत पुण्याला पाठवलं आणि एकटेच बाईंच्या भेटीसाठी इंदोरला गेले. चांगले महिनाभर इंदोरला राहिले. त्या काळामध्ये अहिल्याबाईच्या पाहुणचारासोबतच अहिल्याबाईचे आचार, विचार, व्यवहार, धार्मिक वृत्ती या सगळ्यांचा त्यांना परिचय होत गेला आणि ते खजील होत गेले. आपण उगाचच गंगोबांच्या नादी लागून इंदोरवर स्वारी करून आलो ह्याबद्दल क्षणभर तरी का होईना त्यांना पश्चाताप झाला. ह्या सगळ्या प्रसंगामध्ये रक्ताचा एक थेंबही न सांडता अहिल्याबाईनं बाजी मारली होती. राघोबा दादाच्या या फजितीमुळे अहिल्याबाईचा दरारा सगळे दूर खूप पसरला. राघोबा दादासारख्या खलपुरुषाला नमवणाऱ्या या बाईचं चातुर्य पाहून मराठा सरदार तिच्या पुढे नतमस्तक झाले. माधवराव पेशव्यांच्या मनातील सुद्धा अहिल्याबाईचा आदर अधिकच वाढला. कुठल्याही कठीण प्रसंगी आपला विवेक शाबूत ठेवून अचूक निर्णय घेण्याची तिची क्षमता अप्रतिम होती. एक उत्तम कार्यकर्ती म्हणून तिची जी काही कीर्ती ख्याती सुरू झाली ती ह्या प्रसंगाच्या नंतर. तर आता ह्याच राघोबा दादांची पत्नी आनंदीबाई, पेशवे काळातील गाजलेली स्त्री आम्हाला माहितीये, घरचा मा करणारी म्हणून आपण ओळखतो. तर ह्या आनंदीबाईला आपल्या गोऱ्या कोणत्या रूपाचा खूप अभिमान. पण चहूकडून जी काही स्तुती तिच्या कानावर येत होती ती सारखी अहिल्याबाईची. सामान्यतः स्त्रियांमध्ये असूयाची भावना किती ओतप्रोत भरलेली असते हे आम्हाला माहिती. आनंदीबाई सुद्धा त्याला अपवाद नव्हती. हे अहिल्याबाई आहे तरी कशी हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या मनात अगदी पराकोटीला गेली. तिने आपल्या एका दासीला सांगितलं की तू गुपचूप जाऊन बघून ये ती कशी आहे, ती कशी दिसते. आणि ती दासी गेली. दासी जाऊन आली. आनंदीबाई अगदी धावत गेली. काय गो कशी दिसते ती? माझ्यापेक्षा सुंदर आहे का? नाही, ती तुमच्यापेक्षा सुंदर अजिबातच नाही. तुमच्या एवढी गोरी तर अजिबातच नाहीये. पण तिच्या चेहऱ्यावर एक सात्विक सोज्वळ असा जो भाव आहे ते बघू ना आपसूकच तिच्या पुढे नतमस्तक व्हायला होतं. पण ते म्हणजे काय हे समजण्या एवढी क्षमता आनंदीबाईपाशी नव्हती. ती माझ्यापेक्षा सुंदर नाही ना एवढ्याने तिचं समाधान झालं होतं. आणि मग त्या मनात आनंदाची ती कारंजी खूप दिवस अशी उडतच राहिली. कालचक्र अविरतपणे फिरत असतं. परिस्थिती बदलत असते. ही आनंदीबाई वृद्ध झाली. अनेक विपरीत परिस्थितींनी तिला घेरलं. ज्याला कर्मभोग म्हणा काही म्हणा सगळे हिशेब इथे चुकते करावे लागतात. जीवनाच्या त्या उतरत्या काळामध्ये अतिशय अशा वाईट परिस्थितीमध्ये तिला आठवण झाली ती अहिल्याबाईची. तिने अहिल्याबाईला पत्र लिहिलं. ती म्हणते की मालक इंग्रजांच्या नादी लागू नका असा सल्ला न मानता आता इंग्रजांच्या नजरकैदेत आहे. वाईट बायकांची संगत होती. इंग्रज आमच्यावर विश्वास ठेवत नाही. आपली माणसं थारा देत नाही. मी खूप आजारी आहे. औषधं कपडे रत्त्याला सुद्धा माझ्याजवळ पैसा नाही. तुमच्याशिवाय कोणाला घेऊ?
अमर्याद महत्वाकांक्षी आणि जिद्दीच्या या पेशविणीला अशा वेळी आधार वाटतो ते पूर्वी कधी भेट न झालेल्या अहिल्याबाईचा. अहिल्याबाई जितकी उदार, जितकी दयाळू, तितकीच पूर्णपणे व्यवहार. ती लिहिते, पेशव्यांचे आम्ही नोकर, त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. मी नणंद, तुम्ही भाऊजे. आपली साडी चोळी महेश्वर दरबारी येऊन घेऊन जाणे. आणि त्यानंतर आनंदीबाई महेश्वरला आली आणि एका विधवा राणीनं एका सौभाग्यवती राणीला तिच्या जीवनाच्या उत्तरार्धाच्या काळातील तरतूद अगदी व्यवस्थितपणे सगळी करून दिली. राघोबा दादांनी केलेल्या पूर्वीच्या दुर्व्यवहाराच्या कडकपणाची पुसटची छाया सुद्धा तिच्या वागण्यातून कुठेही दिसली नाही, डोकावली नाही. हा तिचा थोरपणा, क्षमाशीलता, दैवत्वाचं लक्षण यापेक्षा वेगळं काय असतं. पूर्वीचे उत्तम शासनकर्ती म्हणून तरबेज झालेल्या अहिल्याबाईनं मल्हारराव आणि आपल्या पुत्राच्या मृत्यूनंतर आपल्याला राज्यकारभार चालवण्याची परवानगी द्यावी असं पेशव्यांना लिहिलं. परंतु एका बाईनं राज्यकारभार चालवावा याबद्दल त्यावेळेला माळवा प्रांतामध्ये प्रचंड विरोध झाला. पण पेशव्यांची मात्र परवानगी मिळाली. आणि मग भारतात एक अत्यंत कर्तबगार, प्रजाहित दक्ष, श्रेष्ठ राजकारणी, थोर मुत्सद्दी, दुसऱ्याची दुःख जाणून घेणारी, अशी संवेदनशील, माणसाची अचूक पारख असणारी अहिल्याबाई नावाची एक विलक्षण शासनकर्ती उदयास आले. 1767 ते 1795 अहिल्याबाईनं इंदूरच्या दौलतीचा कारभार अतिशय समर्थपणे सांभाळला. दरम्यान दुःखाचे अनेक डोंगर तिच्यावर कोसळले, पण व्यक्तिगत दुःखाचं सावट तिनं राजकारणात कधीही डोकवू दिलं नाही. अतिशय धार्मिक, आध्यात्मिक अशा या राणीनं अध्यात्म आणि कर्तव्य ह्यात गल्लत होऊ दिली नाही. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. राज्याला भगवान शंकराची अमानत, तर राजकोशाला राज्यातील नागरिकांची अमानत मानून तिनं राज्य केलं. शिवशंकराच्या नावानं राज्य करणारी ती राजयोगिनी होती. हे राज्य श्रींचं आहे असं शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं. आणि तोच विचार अहिल्याबाईंनी पुढे नेला होता. फक्त अहिल्याबाईंनीच नव्हे, तर तिच्या नंतरच्या उत्तराधिकाऱ्यांनी सुद्धा अहिल्याबाईपासून चालत आलेली हीच प्रथा पाळली होती. म्हणजे तिच्या शासनकालामध्ये होळकर राज्याचे सगळे आदेश जे असायचे ते त्या अधिकाऱ्याच्या नावानं निघत नसत, तर खाली श्री शंकराच्या आज्ञेनुसार अशी त्याच्यावर मोहर दिली असायची. होळकर राज्याचं विलिनीकरण होईपर्यंत सुद्धा हीच प्रथा चालू होती. आपल्या राज्यकारभाराविषयी ती म्हणते, परमेश्वरानं माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पार पाडते आहे. प्रजेला सुखी करणं हेच माझं कर्तव्य आहे. ह्या लोकी मी जी काही सत्ता, अधिकार अनुभवते आहे, वापरते आहे, त्या सगळ्याचा जबाब मला त्या परमेश्वराला द्यावा लागणार आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. तिच्या 28 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल तत्कालीन भारताचा गव्हर्नर मार्कस लिहितो की आपल्या प्रजेला आणि हाताखालच्या लोकांना सुख कसे लाभेल याशिवाय दुसरा विचार राणीच्या मनात नव्हता. तिची नम्र वृत्ती, सचत विवेक बुद्धीला पटणारे असे आदेशच तिने पाळले. अतिशय शिस्तप्रिय, वेळी प्रसंगी कठोर असं तिचं चरित्र होतं. 1771 ते 1788 17 वर्ष जवळजवळ अहिल्याबाईच्या राज्यावर मेवाडचे चंद्रावत राजपूत वारंवार आक्रमण करून येत असत. एकदा अहिल्याबाईची सेना दुसरीकडे कुठेतरी युद्धात गुंतलेली असताना पुन्हा यांनी संधी साधली आणि हे राजपूत अहिल्याबाईवरती आक्रमण करून आले राज्यावरती.
तेव्हा अहिल्याबाईंनी आपली होती नव्हती ती थोडी थोडकी सेना एकत्र केली आणि त्यांना एकवटून ती म्हणाली की माघारी पळून येऊ नका, मला शत्रूची मुंडकी हवीये. चंद्रावताच्या राणाला जिवंत पकडून आला, त्याला तोफेच्या तोंडी द्यायचे. त्यात जर जराही कसूर केली ना तर मी स्वतः भाला घेऊन युद्धभूमीवर उभी राहील. पण होळकरांच्या सेवेचा राजपुतांसमोर काही निभाव लागेना, तेव्हा प्रत्यक्ष अहिल्याबाईंनी युद्धाची सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेतली आणि उत्तरेकडून चंद्रावतावर एकाकी हल्ला करून त्याचा पराभव केला. अतिशय कपटी स्वार्थी असा त्या सौभाग्यसिंग या राजपुताला तिनं शेवटी तोफेच्या तोंडी देऊन त्याचा कायमचा बंदोबस्त केला. तिचा हा पराक्रम करताच नाना फडणवीसांनी तोफा उडवून तिच्याविषयी गौरव उद्गार काढले. ते म्हणाले, आजपर्यंत बाईची फक्त धार्मिक वृत्ती मागितली होती, पण आजचा पराक्रम फार मोठा आहे. खरंच शिवलिंग हातात धरलेली अहिल्याबाईची ही अशी धार्मिक वृत्ती दर्शवणारी मूर्ती जिथं तिथं आपल्याला दिसते. पण वेळी प्रसंगी तिनं धारण केलेलं हे महिषासूर मर्दिनीचं रूप मात्र फार फार थोड्या जणांना माहित असेल. चंद्रावताच्या बंडाचं हे प्रकरण वगळता तिची संपूर्ण कारकिर्दी अगदी शांततेत गेली. मल्हाररावांकडून मिळालेल्या युद्ध शिक्षणाचा तिने पुरेपूर उपयोग करून घेतला होता. त्या काळी माळवा प्रांतामध्ये दरोडेखोर भिल्लांचा उपद्रव खूप माजला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अहिल्याबाईंनी दरबारात एक पैजेचा विडा ठेवला की जो कोणी या भिल्लांचा नामोहरण करेल त्याला माझी मुलगी मुक्ताबाई देऊन जावई करून घेण्यात येईल. दरबारात अनेक जाती जमातीची लोक होती, पण अहिल्याबाई जातपात मानत नव्हती, तर माणसाच्या गुणांना त्याचा आदर करत होती. यशवंतराव फणसे नावाच्या तरुणानं ही पैज जिंकली. त्याला तिने जावई करून घेतला आणि सरदार घराणं आजही इंदूरमध्ये आहे. भिल्ल शरण आले. खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षात कुठल्याही राज्यकर्त्यांनं या जमातीला मदतीचा हात दिला नव्हता. आपल्या प्रजेला जर चोरीमारी करून पोट भरावं लागत असेल तर त्याची जबाबदारी सुद्धा राज्यकर्त्याची आहे, हे फक्त अहिल्याबाईंनी ओळखलं होतं. तिनं ह्या शरण आलेल्या भिल्लांना उदरनिर्वाह मिळवून दिला, त्यांच्या वसाहती निर्माण केल्या. जे काही सीमेवरती लुटारू होते ना त्यांना सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी दिली. तेव्हा लोकांनी प्रचंड विरोध केला की अरे यांना शिक्षा द्यायला पाहिजे, कैदेत टाकायला पाहिजे. तेव्हा अहिल्याबाई म्हणते, एक दिवस या भिल्लांप्रमाणे खूप मोठ्या न्यायासमोर जाऊन मला उभं राहायचंय. मी त्यांना समजून न घेता त्यांना जर शासन केलं तर काय जबाब देईन मी त्या परमेश्वराला, तो मला कधीही क्षमा करणार नाही. अहिल्याबाईची न्याय व्यवस्था अतिशय सोपी सुटसुटीत होती. न्याय व्यवस्था पैसे मिळवण्याचं साधन नव्हतं, त्या नाव फुकट मिळत असे. त्यामुळे कोणीही न्याय मागायला मागे धजत जात असे. सगळेजण गरीब देखील न्याय मागायला जात असे. कुठलाही न्याय देताना शिवलिंग हातात धरून शिवलिंगाच्या वरती हात ठेवूनच ती आपले निर्णय सांगत असे. तिच्या न्याय व्यवस्थेबद्दल संत जॉन मार्कस मिळतो की अहिल्याबाई सारखा न्यायाधीश होणे नाही. तिच्या राज्यकारभाराविषयी इतिहासकार म्हणतात की आजूबाजूला लढाया अशांततेचं वारं वाहत होतं, पण तरी अहिल्याबाईची प्रजा मात्र सुखी होती. सगळ्या दृष्टीने राज्य सुरक्षित होतं. विद्वान संतोषात होते, कलाकार आनंदात होते, प्रजेला बिनाविलंब न्याय मिळत होता, कर प्रणाली उत्तम होती, जोर जबरदस्ती करत नसत. त्यामुळे दरबाराच्या उत्पन्नात वाढच होत असे. अहिल्याबाईचं नाव घेताच आज सुद्धा आपल्या डोळ्यासमोर येतात ते तिनं देशभर बांधलेले घाट, धर्मशाळा, देवालय, तलाव, पूर्वेतील जगन्नाथापासून पश्चिमेतील द्वारकेपर्यंत, उत्तरेतील बद्री केसारपासून ते थेट दक्षिणेतील रामेश्वर पर्यंत तिनं जनहितार्थ केलेल्या कामाच्या खुणा, जे काही काम आहे ते अचंबित करणार आहे. गीताई म्हणते,
नित्य तृप्त निराधार न राखे फल कामना, गेला घडून कर्मात तरी काही करीची ना. आपल्या कर्माबद्दल कोणती आसक्ती नाही. तो नित्य तृप्त स्वतंत्र असतो. तो अनेक कर्मात मग्न असला तरी कुठलंही सकाम कर्म तो करत नाही. कर्म करून आपण काहीच केलं नाही असा गीतेतील कर्मयोग या कर्मयोगिनीला साधला होता. तिचं हे जे काही धर्मकार्य होतं हा खरं म्हणजे लोककल्याणाचा एक भाग होता. बघा, तिनं घाट बांधले, पाणपुळ्या, तलाव, विहिरी, त्यामुळे लोकांना रोजगार मिळत होता. ती भरपूर प्रमाणात वस्त्र दान करायची, त्यामुळे विणकरांना उद्योग मिळत होता. कुठल्याही गोर गरिबांना वस्त्राची उणीव कमी भासली नाही. देवालयासाठी दगड तासणं, मूर्तीची निर्मिती करणं, त्यामुळे कलाकारांना वाव मिळत होता. ब्राह्मणांना भरपूर प्रमाणात दान दक्षिणा मिळली जात होती. असं म्हटलं जातं की पाऊस नसताना चिखल फक्त तिघांच्या दारात होत असे. थोरले बाजीराव आणि अहिल्याबाईच्या दारात दक्षिणा ओली करण्यासाठी सांडलेल्या पाण्यामुळे, तर रामशास्त्री यांच्या दारात कठोर परीक्षेमुळे ओघळणाऱ्या डोळ्यातील पाण्यामुळे. तिच्या या धार्मिक कार्याबद्दल बऱ्याच इतिहासकारांचं अनुकूल मत नाही. तिने असा धार्मिक कार्यात पैसा खर्च करण्यापेक्षा सैन्य सुधारण्यासाठी पैसा खर्च करून देशाच्या संरक्षणाची चोख व्यवस्था करायला हवी होती. मालकस नावाचा इंग्रज अधिकारी म्हणतो की पूर्वी माझं सुद्धा असंच मत होतं, पण जेव्हा मी एका विद्वान ब्राह्मणाला त्याबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला की अहिल्याबाईनं दान धर्मात आणि सत्कर्मात जो पैसा खर्च केला त्याचा दुप्पट पैसा जरी तिने सैन्य वाढवण्यासाठी केला असता तर आज 30 वर्ष तिचा प्रदेश शांततेत नांदला नसता. फक्त काठीच्या मारानं समाज सुधरत नाही, तर प्रजेच्या लोकांना सद्विचारांचं, सत्कृत्यांचं खतपाणी घालावं लागतं. ते विचार त्यांच्या मनात पेरावे लागतात आणि त्याची जबाबदारी सुद्धा राज्यकर्त्याची असते. हे फक्त अहिल्याबाईनं जाणलं होतं. विख्यात इतिहासकार यदुनाथ सरकार ज्यांनी अहिल्याबाईची जी काही प्रशस्ती केली आहे ती फार महत्वाची आहे. ते म्हणतात की कागदपत्रांनिशी आता सिद्ध झालं आहे की ती एक अव्वल दर्जाची मुत्सद्दी होती. त्या दृष्टीनं तिनं केलेलं दान धर्म निर्माण कार्य हा निव्वळ वेडेपणा नव्हता, तर तिनं उभारलेली कायम स्वरूपाची संस्कार केंद्रे होती. त्या राष्ट्रीय पाठशाळा होत्या. पण हा जो सगळा खर्च ती करायची ना, हा तिच्या खाजगी संपत्तीतून करायची. बरं का, होळकर घराण्यांचं वैशिष्ट्य होतं की तिथे सरकारी कोष आणि खाजगी कोष असे 2 कोष होते. आणि जे काही होते खाजगी कोष त्याच्यातला 25% वाटा स्त्रीधन म्हणून बाजूला ठेवला जायचा आणि घरातील प्रमुख स्त्रीला त्याचा विनियोग करण्याचं स्वातंत्र्य असायचं. हे अशी खाजगी कोशाची पद्धत पवार, शिंदे, कदमबांडे कुठल्याही सरदार घराण्यात नव्हती. पेशव्यांच्या घराण्यात सुद्धा नव्हती. फक्त मल्हाररावांकडे ती होती. म्हणजे त्याची दूरदृष्टी आपल्याला दिसून येते. तर सासूच्या मृत्यूनंतर तिचे 15 कोटी त्यांना तिला मिळाले होते. नवऱ्याने सासऱ्याने काही कोटी तिच्या नावाने ठेवले होते. या सगळ्या ज्या रकमेवर तिने तुळशीपत्र ठेवलं आणि ते सगळे पैसे तिने दानधर्मात खर्च केले. ती म्हणते, मी माझ्या पोटे जे अन्न भक्षिते ते देखील दौलतीचं नाही. दौलतीची 1 कवडी जरी माझ्याजवळ निघाली तर एकाच्या ऐवजी 10 कवड्या मी देईन. हे माझं नाही, हे मला माहिती आहे. ते ज्यांचं आहे त्यांच्यापर्यंत मी पोचवण्याची सोय करते आहे. प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनी म्हटलं एका ठिकाणी की औरंगजेबानं पुराणाच्या पत्ती काढून टोप्या विडून स्वतःच्या कबरीसाठी पैसा खर्च केला, पण अहिल्याबाईंनी मात्र वस्त्र आणि आहार यावर पैसा खर्च न करता तो सगळा पैसा धर्मकार्यासाठी लावला. नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे, विवेके विचारे राजकारणे अंतरंग शृंगारणे. तर तिने धार्मिक कार्यात पैसा खर्च केला, सैन्याकडे लक्ष दिलं नाही असा वारंवार आरोप केला जातो. त्यासाठी आपण तिची सैन्य व्यवस्था कशी होती बघूया. अहिल्याबाईंनी आपलं सैन्य प्रशिक्षित करण्यासाठी एक इंग्रज अधिकारी नेमला होता आणि त्याच्याशी केलेला करारनामा हा इतर लोकांनी केलेल्या करारनामापेक्षा फार वेगळा होता. करारनामा करून घेताना इंग्रज
अतिशय अपमानित अशा अटी टाकत की गोऱ्यांविरुद्ध शस्त्र उगारणार नाही आणि मोठमोठे जागिरी मागून घेत. त्यामुळे प्रतिसरदार निर्माण होत होते. पण अहिल्याबाईंनी एकच G.P. फ्रॉइड या नावाचा अधिकारी नेमला, त्याला 3,000 पगार दिला आणि नंतर मात्र कुठलेही लाड नाही. युद्धात प्रचंड हानी होते हे तिला माहिती होतं, म्हणून युद्ध न होऊ देणं याकडे तिचा कल असायचा. पण समोरूनच कोणी आलं तर मात्र तिने कधीही माघार घेतली नाही. 13 संस्थानात तिने आपलं वकील नेमले होते, त्यामुळे परकीय आक्रमणाची संभावना खूप कमी असायची. राखावी बहुतांची अंतरे हे राणीचं वेदवाक्य होतं. पर्यावरणाचा मुद्दा सिक्कीम राणीने खूप महत्वाचा मानला होता. आज आपण पर्यावरणाबद्दल बोलतो, पण त्या काळी प्रत्येक शेतकऱ्यानं 20 झाडे लावलीच पाहिजे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंबा, चिंच, लिंबू, पिंपळ, वड, आवळा अशी झाडे लावायची. म्हणजे ज्या झाडांचं धार्मिक महत्व आहे, ज्यांची मुळं खोलवर जाऊन वातावरण थंड राहील अशी झाडे लावायची. त्याच्यानंतर तिने तलाव, विहिरी जागोजागी निर्माण केल्या. नदीचा प्रवाहाला तिने वेगळा प्रवाह त्यातनं काढून तेच पाणी फक्त जनावरांसाठी, कपडे धुण्यासाठी वापरण्यासाठी खर्च करायचं, म्हणजे पाण्याचं प्रदूषण होत नसेल. सगळ्या प्राणी मात्रांबद्दल भूतदया राणीच्या मनात होती. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. ती धान्याची उभी कोठारं, शेतातली उभी पिकं विकत घेत आणि त्या पशु पक्ष्यांना चरण्यासाठी मोकळी सोडून देत. मुंग्यांना साखर, माशांना कणकेचे गोळे हे देखील राणी विसरली नाही. तिच्या 30 वर्षाच्या कारकिर्दीत कधीही दुष्काळ पडला नाही. त्याला कारण म्हणजे तिचं पर्यावरणाचं धोरण. निसर्गही आपल्याला साथ देतो जर आपण त्याची काळजी घ्यावी. शिक्षणाचं महत्व तर राणीने फार आधीच जाणलं होतं. मुद्रण कला अस्तित्वात नसताना ग्रंथांचं मोठं भंडार तिच्याजवळ होतं आणि आपल्या आश्रयाला आलेल्या विद्वान ब्राह्मणांकडून ती हस्तलिखिताच्या प्रती निर्माण करून घेत आणि त्या ती सगळ्यांना दान करत असत. कारण रूढी परंपरेमध्ये अडकलेल्या समाजाला ग्रंथामृत देणंच गरजेचं आहे हे तिने ओळखलं होतं. ते अनेक वैद्य, ज्योतिषी, पंडित, कलाकार यांना पाचारण करत त्यांना राजाश्रय देत. कलेचा विकास व्हावा, ज्ञान संवर्धन व्हावं हा त्यामागचा उद्देश. काशीला ब्रह्मपुरी बसवली, ते एक प्रकारचं विश्वविद्यालयच आहे. रामशास्त्री प्रभूंसारखे जगविख्यात न्यायाधीश तिथनं झाले. म्हणजे 18व्या शतकामध्ये या एका स्त्रीनं केलेली ती वैचारिक क्रांतीच होती, नाही का? ही अहिल्याबाई धर्मांध नव्हती तर समाज सुधारक होती बरं का. खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्या स्त्रिया सती गेल्या. त्यात काही यौवन स्त्रिया सुद्धा होत्या. त्यांच्या नावानं श्राद्ध करताना पाणी सोडायला भटजी काही तयार होईना तेव्हा ती गरजून म्हणाली, नाती का फक्त धर्माने बांधली जातात? ज्या मुली आपल्या स्वामीच्या मागे जळून खाक झाल्या त्यांच्या नावे 2 पळ्या पाणी सोडायला तुमचा धर्म आड येत असेल तर बंद करा ही श्राद्ध विधी. चराचरात ईश्वर बघायला शिकवतो आपला धर्म, मग हा भेद का? त्या काळी एका स्त्रीनं असं विद्वान ब्राह्मणांना खडसवून सांगण्यासाठी केवढं प्रचंड सामर्थ्य लागलं असेल. मुलगी मुक्ताबाईचा जेव्हा विवाह झाला तेव्हा पती हयात नव्हते, पण त्यावेळा अहिल्याबाईंनी स्वतः तिचं कन्यादान केलं होतं. माणसातील माणूस पण जपणारी, नाती जवळ आणणारा धर्म ती मानत होती. विवेक बुद्धी शाबूत ठेवून त्रासदायक रूढी परंपरा डावरून आपल्या अंतर्मनातील आवाज ऐकून त्यावर ठाम राहणं भल्या भल्यांना जमत नाही. आणि त्यामुळे संतांनी म्हटलंय ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. या उक्तीप्रमाणे जिच्या पायाशी लीन व्हावं ती म्हणजे अहिल्याबाई. आनंद फंदी हा एक शीघ्र कवी, मोठा विद्वान, ब्राह्मण जातीनं, पण तो लावणारच. अहिल्याबाईंनी पण त्याला बोलवलं, त्याचा सत्कार केला आणि सल्ला सुद्धा दिला. कविराज, अहो आपण एवढे थोर प्रतिभावान, मग
लावण्या रचून आपला मान का कमी करता? परमेश्वराचं गुणगान करणारं काव्य करा, त्यामुळे तुमचं कल्याण होईल, देशाचं कल्याण होईल. आणि त्या शीघ्र कवीला हे अगदी मनोमन पटलं आणि त्यांनी लगेच तिथल्या तिथे अहिल्याबाईची महेश्वर नगराचं वर्णन करणारी कविता रचली सुद्धा. नर्मदा तट निकट घाट बहुत अफाट, पायऱ्या दाट चिरेबंदी वाट, मुक्तीची शिवालय, कैलास साम्यता नाना परीची, रचना रचली रामकृष्ण मंदिरे बहुत सुंदरे, बांधली गरे रम्य रमणूक हवेल्या नर्याने पाहिल्या, गरीब गुरीब कंगाल गाजले, अडले भिडले या देखून या, अन्न छत्र सर्वत्र सारखे नाही पारखे, पाहिले नयनी महेश्वर क्षेत्रपुर. महेश्वराचं सगळं वर्णनच या काव्यात आहे. मोरोपंत हे जे थोर होते विद्वान कवी, त्यांनी सुद्धा अहिल्याबाईवर काव्य रचलं होतं. ते म्हणाले होते, देवी अहिल्याबाई झालीस जगत्रयात तू धन्य, न न्याय धर्म नीरता अन्य कली माझी एकली कन्या. ते ऐकून अहिल्याबाई म्हणाली, अहो कविराज, स्तुती करायची ती परमेश्वराची. कविराज म्हणाले, अगं देवी, तुझी स्तुती विश्वंभर होत आहे, मी केल्यास काय? आपल्या काव्याचा संग्रह मोरोपंतांनी अहिल्याबाईला अर्पण केला होता. खरंच अहिल्याबाईकडे राज्य होतं, संपत्ती होती, अधिकार होता, सैन्य होतं, असं सगळ्या बाजूनी अनुकूल परिस्थिती असताना ऐश आरामामध्ये अगदी विलासी जीवन उपभोगणारे कितीतरी सम्राट त्यावेळी होते. पण अहिल्याबाईंनी मात्र एक अतिशय महान असं उदाहरण लोकांच्या समोर ठेवलं. विनोबा भावे यांनी म्हटलंय की भारताच्या इतिहासामध्ये अहिल्याबाईचं राज्य हा एक अनोखा प्रयोगच होता. कारण एक अशी राज्यकारभाराची जबाबदारी एका अशा स्त्रीच्या हाती सोपवण्यात आली होती जी धर्मनिष्ठ आहे, पोथ्या पुराण व्रत वैकल्य याच्यात रमते. अशी बाई राज्यकारभार चालू शकते? सगळ्यांना शंका होती, पण प्रेम, करुणा, धर्मनिष्ठा, बुद्धिमत्तेच्या जोरावर एक कल्याणकर्ती, शासनकर्तीची उत्तुंग उंची तिनं गाठली. आणि पुढे ते म्हणतात की मी भारतात जिथे जिथे गेलो तिथे तिथे परप्रांतीयाच्या लोकांना सुद्धा अहिल्याबाई बद्दल खूप आदर आहे. तिच्यासारखी स्त्री दुसरी कोणीही झाली नाही. जिजामाता, रणरागिणी लक्ष्मीबाई आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई या 3 प्रेरणादायी स्त्रियांबद्दल ज्येष्ठ इतिहासकार दीक्षित हे म्हणतात की ज्येष्ठत्वाचा मानाचा मुलगा जिजाबाईला, पराक्रमाचा हार राणी लक्ष्मीबाईला आणि धर्म राजकारणाची मौल्यवान शान पुण्यश्लोक अहिल्याबाईला. 18व्या शतकातील एकमेव राज्यकर्ती होऊन गेली. तिनं कधीही इंग्रजांशी मिळतं जुळतं घेतलं नाही, कारण पुढे तेच आपले शत्रू आहे. तिने फार लवकर ओळखलं होतं. तिच्याबद्दल इतिहासकार म्हणतात की अहिल्यादेवी जर झाल्या नसत्या तर हिंदू संस्कृतीला लाभलेली जी काही ऊर्जित अवस्था, हा जो काही दानशूरपणाचा जो आदर्श आहे, सहिष्णूच्या वृत्तीचं वरदान, हे कधीही प्रत्यास आलं नसतं. आणि मराठी शाळेला जे काही अधिक लाभलेलं आयुष्य असतं ना, ते फार आधीच संपुष्टात गेलं असतं. अशी प्रतिभावान स्त्री वयाच्या 29व्या वर्षी जळून खाक झाली असती तर कदाचित इतिहास बदलला असता. आधुनिक कवी माधव ज्युनियर यांनी अहिल्याबाईची तुलना स्थितप्रज्ञ राजा जनकाशी केली. ते म्हणतात, राजयोग जनकाची नाही भाकड कथा पुराणाची, रहस्य नावी इतिहासाची कथा अहिल्या राणीची. 1795चा काळ आपला निर्वाण काळ आता जवळ आला आहे असं राणीला वाटू लागलं होतं. वयामानामुळे शरीर थकलं होतं, पण मन मात्र प्रसन्न होतं, शांत होतं. वेदनेचा लवलेशही नव्हता. तिने राजपुरोहितांना बोलवून घेतलं. 12 सहस्त्र ब्राह्मण भोजनाचा संकल्प सोडण्यात आला. श्रावण वद्य त्रयोदशीत मोक्षधेनू दानविधी पार पडण्यात आला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप अखंड चालू होता. आणि हा जप करता करताच अहिल्याबाई इहलोक सोडून शांतपणे परलोकात गेली. 13 ऑगस्ट 1795 ह्या दिवशी अहिल्याबाई शिवाच्या चरणी लीन झाल्या. आज ते आमच्यात नाहीये,
पण भारतात दर 100 ते 200 मैलावर एक तरी तीर्थक्षेत्र आहे आणि त्यातील एक देखील तीर्थक्षेत्र असं नाही जिथे पुण्यश्लोक अहिल्याबाईचं नाव कानावर पडत नाही. मरावे परी कीर्तिरूपी उरावे म्हणजे काय हे आपल्याला समजतं. अहिल्याबाईचा कारभार संपुष्टात आला. नर्मदा माई मात्र संथ गतीनं तशीच वाहते आहे. माहेश्वराची लुगडी दररोज सतीच्या प्रतिमांवर तशीच चढवली जातात. विशेष म्हणजे अहिल्याबाईनं चालू केलेली कोटी लिंगार्चनाची उपासना आजही सुरू आहे. मी स्वतः मागच्या वर्षी ते पुन्हा पाहून आले. आता फक्त कोटी नव्हे तर 11,000 शिवलिंग बनवली जातात. दररोज नर्मदेतील वाळू आणून 11 मोठ्या मोठ्या पाटांवर 11,000 शिवलिंगे बनवली जातात. वेद मंत्रोच्चाराच्या घोषात त्याची पूजा, आरती, नैवेद्य सगळं केलं जातं. भरपूर दान दक्षिणा दिली जाते आणि पुन्हा ते नर्मदेत विसर्जित केलं जातं. अखंडपणे ते अजूनही दररोज सुरू आहे. अशी ही थोर राणी. तिची ही राजधानी म्हणजे महेश्वर नगर पाहण्यासाठी जेव्हा मी मागच्या वेळेला पुन्हा गेले होते, तिचं अस्तित्व त्या वाड्यात महेश्वर नगरात मात्र आपल्याला जाणवलं वाचून राहत नाही. तिच्या देवाघरातील ती वजनदार पूजा पात्र, मोठ्या श्रद्धेनं त्याचं पावित्र्य जपणारे ते पुरोहित, दरबारातील राणीच्या गादीची मोठ्या निष्ठेनं त्याची निगा राखणारे सेवक आणि त्याच वाड्यामध्ये मनोबत तुळशी वृंदावन आहे बरं का. या सगळ्यातून राणीचं चैतन्य, तिचं प्राण वसत आहे असं मला वाटलं. अशा त्या वातावरणानं भारावून गेलेली मी वाड्याच्या बाहेर आले. समोरच्या एका झाडाच्या बाजूला विसावले. प्रवेशद्वाराजवळच राणीची भव्य मूर्ती आहे. ती न्याहाळत राहिली. लहानपणापासून परिचित असलेली ही राणी आज मला थोडी वेगळी वाटत होती. मातृत्वानं भारलेली करुणामय ती माता, धार्मिक वृत्तीची साध्वी, पण त्याचबरोबर एक मुत्सद्दी, कुशल राज्यकर्ती, वेळी प्रसंगी रणचंडिकेचं रूप धारण करू शकणारी, सर्वार्थानं सामर्थ्यशील अशी ती राजयोगी. नकळत माझे डोळे अलगद मिटले गेले आणि इंदूरचे कवी दुबे ह्यांनी राणीच्या कर्तृत्वावर रचलेलं एक हिंदी गीत मी मनाशीच गुणगुणू लागले. कोण कहे मानवी तुम्ही, देवी अहिल्ये महारानी, कोण कहे मानवी तुम्ही, न्याय नियम में धर्मराजसी, कर्ण समान महाधानी, लक्ष्मीबाई सी वीरांगना, दुर्गासी थी महामानी, कोण कहे मानवी तुम्हें, जनक राजसी थी विदेहा और मुनियों सी थी महाज्ञानी, शासन में प्रभु रामचंद्र सी, सदाचार में नासानी, कौन कहे मानवी तुम्हें, मंदिर घाट सराय तीर्थ में, मंदिर घाट सराय तीर्थ में, गूंज रही उसकी वाणी, रामेश्वर में प्रतिदिन चढ़ता गंगा का पावन पानी, कौन कहे मानवी तुम्हें, हुआ कंठ अवरोध ये कहते, नैनों से झरता पानी, कौन कहे मानवी तुम्हें, देवी अहिल्ये
नमस्कार.